नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पैंजण ही नीलम मांडगावे विरचित कविता शिकणार आहोत। कवयित्री नीलम मांडगावे यांचा जन्म 1954 साली झाला। कवयित्री, लेखिका, संपादक आणि बालसाहित्यिका म्हणून मराठी साहित्याला त्या परिचित आहेत। स्त्रीवादी जाणीव हे कवयित्रीच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे। बाई म्हणून जगण्याची आस, खंत, चीड, उत्साह, आनंद तसेच असोशी, वेदना, कल्लोळ या सर्वांचा एक उत्स्फूर्त असा स्वरमेळ कवयित्रीच्या कवितांमध्ये निनादत राहतो। त्यांच्या साहित्यातून विविध प्रतिमांच्या माध्यमातून स्त्रीची जागृतावस्था व्यक्त होते। कवितेची बोली सहज, सुंदर आणि प्रभावी आहे। अनुभवांचा सच्चेपणा आणि अनलंकृत भाषाशैली ही कवयित्रीच्या कवितेची विशेष अशी शक्तिस्थानं आहेत। गुलदस्ता, शतकाच्या उंबरठ्यावर, जाग हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत। तीच माती तेच आकाश, शांते तू जिंकलीस, निर्भया लढते आहे हे कथासंग्रह आहेत आणि डायरी, जिद्द या कादंबऱ्या आहेत। इतरही ललित लेखन आणि बालसाहित्य त्यांचे प्रसिद्ध झालेले आहे। महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार या आणि अशा अनेक पुरस्कारांनी नीलम मांडगावे सन्मानित झालेले आहेत। प्राचीन काळापासून सामाजिक आणि कौटुंबिक बंधनांचे अडथळे पार करत स्त्री प्रगतीच्या वाटेवर टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे। तिचा हा संघर्षमय प्रवास प्रतीकांच्या माध्यमातून चित्रित करताना कवयित्रीने स्त्रीच्या आत्मविकासाचा दृढ निर्धार या कवितेतून व्यक्त केला आहे। या कवितेची रचना मुक्त छंदात केलेली आहे। मुक्त छंदात म्हणजे काय? ही कविता वृत्तबद्ध नाहीये, छंदोबद्ध नाहीये। अक्षरगण वृत्त किंवा मात्रावृत्त या वृत्त प्रकारांपासून ही कविता मुक्त आहे आणि म्हणून ज्या रचनाबंधामध्ये ही कविता लिहिण्यात आलेली आहे त्याला मुक्त छंद असं म्हणतात। मित्रांनो, आपल्या कवयित्रीने निर्भया लढते आहे हा कथासंग्रह लिहिलेला आहे, हे आपण नुकतंच पाहिलेलं आहे। निर्भया लढते आहे हे वास्तव आणखी किती काळ आपण असंच चालू ठेवणार आहोत हा प्रश्न विचारण्याची वेळ मला वाटतं आता येऊन ठेपलेली आहे। सध्या आपल्या भारतामध्ये जे काही घडतंय, मग ते दिल्लीमधलं निर्भया प्रकरण असो किंवा हैदराबादचं निर्भया प्रकरण असो किंवा नुकतंच आता झालेलं हाथरस उत्तर प्रदेशातलं या ठिकाणी झालेलं निर्भया प्रकरण असो, ही सगळी प्रकरणं पाहता स्त्रीला तिच्या सुरक्षित अस्तित्वासाठी आणखी किती काळ असं झुंजत राहावं लागणार आहे ह्या प्रश्नाने आपल्या मनात घर केले वाचून राहत नाही। स्त्रीची आपल्या समाजातली आजची स्थिती पाहता गार्गी, मैत्रेयी या आपल्या प्राचीन वेदकालीन स्त्रियांनी अनुभवलेलं जे स्वातंत्र्य होतं, समाजातलं मानाचं स्थान होतं, ते याच भारतात घडलंय का असा प्रश्न आपल्याला पडतो। वेदकालामध्ये मित्रांनो, स्त्रिया या समाजाच्या अतिशय महत्वाच्या घटक मानल्या जात होत्या। त्यांना विद्यार्जनाचा अधिकार होता, पुरुषांच्या बरोबरीने समाजात जगण्याचा अधिकार होता, शास्त्र चर्चांमध्ये सहभागी होऊन विजेतेपद पटकावण्याचा देखील अधिकार त्यांना होता। इतक्या प्राचीन काळामध्ये हजारो वर्षांपूर्वी जर भारतीय स्त्रीला समाजामध्ये इतकं गौरवाचं स्थान प्राप्त होतं, तर आज आपण नेमके कुठे आहोत? आपला प्रवास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे? आपण इतके प्रतिगामी कसे काय झालो आहोत हा प्रश्न अस्वस्थ केल्या वाचून राहत नाही। वेदकालीन स्त्रियांनी अनुभवलेलं जे समृद्ध असं समाज जीवन होतं त्याला ग्रहण लागल्यानंतर मनुच्या काळामध्ये मनुच्या वक्तव्याचा आपल्या समाजातल्या लोकांनी स्वतःच्या सोयीनी लावलेला जो अर्थ होता, स्वतःच्या सोयीनुसार घेतलेला जो अर्थ होता, त्यामुळे स्त्रियांची स्थिती बदलण्यास सुरुवात झाली। सुप्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका विद्या बाळ म्हणतात त्याप्रमाणे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः या श्लोकार्धाचा त्या काळातल्या लोकांनी आपल्या सोयीनी आपल्या मनानुसार अर्थ लावला आणि स्त्रियांचं स्थान हळूहळू काळाच्या ओघामध्ये 4 भिंतींपुरतं मर्यादित करून टाकलं। न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती या उक्तीनी, या उद्गारांनी तर तिच्या दुरवस्थेचा कळस गाठला। नंतरच्या काळामध्ये परकीय आक्रमणांच्या वेळी तिच्या सुरक्षेच्या नावाखाली तिचं अस्तित्व तर केवळ चूल आणि मूल इतकंच मर्यादित राहिलं। नाही म्हणायला मधल्या काळामध्ये भारतामध्ये स्त्री शासक झालेले आपल्याला आढळून येतात। त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांसारख्या राजांनी सुद्धा स्वतःच्या मनात स्त्रियांबद्दल आदर बाळगून आणि स्वतःच्या कृतीतून देखील तो व्यक्त करून समाजापुढे एक आदर्श ठेवला।
असं आपल्या लक्षात येतं. परराज्यावर आक्रमण केलं असताना लुटीमध्ये स्त्रियांना सुद्धा स्वतःसोबत नेण्याचा प्रघात ज्या काळी होता, त्यावेळी कल्याणच्या सून ज्यावेळी लुटीमध्ये पकडून आणून शिवाजी महाराजांसमोर पेश करण्यात आली, त्यावेळी आपले मावळे असा विचार कसे काय करू शकतात, या विचाराने ते बेचैन झाले. आणि मग आपल्या कृतीतून एक आदर्श परिपाठ, वस्तुपाठ आपल्या सगळ्या मावळ्यांना देण्याच्या दृष्टीने त्यांनी माहेरी आलेल्या लेकीसारखी खणा नारळाने तिची ओटी भरून तिला सुरक्षित तिच्या सासरी पाठवण्याची व्यवस्था केली. इतकंच नव्हे तर अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही असेच झाले असतो वदले छत्रपती. ही त्यांच्याबाबतची जी उक्ती आहे ती हेच दर्शवते की त्यांनी परस्त्रीला माते समान लेखावं असं आपल्या मावळ्यांना स्वतःच्या कृतीतून समजावून सांगितलं. त्यानंतरच्या काळात मग राजाराम मोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, शिवाय आपल्या महाराष्ट्रातले महर्षी धोंडो केशव कर्वे इत्यादी समाज सुधारकांनी स्त्रियांचं स्थान उंचावण्यासाठी प्रयत्न केले, समाजातली त्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं या बाबतीतलं महत्व आणि कर्तृत्व तर अगदी वादातीत म्हणावं असंच आहे. नंतरच्या काळामध्ये स्त्रिया शिकल्या, पुढे आल्या, नोकरी करायला लागल्या, अर्थार्जन करता करता घराची संपूर्ण जबाबदारी समर्थरित्या सांभाळायला लागल्या. इतकं सगळं असून सुद्धा सगळ्या आघाड्यांवर सक्षमपणे आपली जबाबदारी पार पाडत असताना सुद्धा आपल्या भारतामध्ये जर निर्भया प्रकरणासारखे प्रकरण घडत असतील तर मला असं वाटतं मित्रांनो की आपण आपल्या स्वतःच्या मनाला जाब विचारण्याची गरज आहे. स्त्रीकडे पाहण्याची निकोप दृष्टी आपण का स्वतःमध्ये निर्माण करू शकत नाही, हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. प्रस्तुत कवितेमध्ये स्त्रीवरच्या अशाच बंधनांचा उल्लेख आपल्या कवयित्रीने केलेला आहे. पैंजण हे जणू काही तिच्या पायात घातलेलं मर्यादेचं प्रतीक आहे इथे, आणि या मर्यादा कुठपर्यंत पाळायच्या हे ठरवण्याचं भान आता आपल्या स्त्रीला यायला लागलेलं आहे, हे स्पष्ट करून सांगणारी ही कविता आहे. सुरुवातीला मी कविता वाचणार आणि त्यानंतर आपण तिचं स्पष्टीकरण बघणार. कवयित्री म्हणते, 2-2 किलो वजनाचे पैंजण घालून माझी आजी स्वयंपाकघरातून माझघरात, माझघरातून स्वयंपाकघरात एखाद्या सम्राज्ञीसारखी ठुमकत फिरायची. ओझ्याने तिचे पाय भरून यायचे, दुखायचे, खुपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे, कधी जखम व्हायची, चिघळायची, रक्त व्हायचं, पण नादाच्या भूलभुलैयातून बाहेर न पडता पैंजणाखाली फडके बांधून जखमांना ऊब देऊन ती राज करायची. पुढे कवयित्री म्हणते, माझ्या आईने पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली. ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं. आपल्याच तोऱ्यात ती स्वयंपाकघर, माझघर, सोपा, अंगण, माडी, गच्ची सगळीकडे मनमुरात फिरायची. अदनमधन का होईना तोरड्या टोचायच्या, साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबायचे, पण सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची. आणि मी तर अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको म्हणून पैंजणाबरोबर तोरड्यांना देखील हद्दपार करून सोडलं. हलक्याशा चपला, बूट, सँडल घालता घालता घरच नव्हे तर अंगण देखील ओलांडून मी बाहेर पाऊल टाकलं. पण कधी कधी माझ्याही नकळत चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात, पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी हे सारे सहन करते. पुढे कवयित्री म्हणते, आता मात्र माझी मुलगी म्हणते, आई पैंजण नको, तोरड्या नको, चप्पल, बूट, सँडल नको, ते पकडणं नको, घसरणं नको, काहीच नको. अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता, घट्ट, मजबूत, पोलादी, पुढल्या का होईना शतकाआधी. प्रस्तुत कवितेत कवयित्रीने 4 पिढ्यांचा इथे मागोवा घेतलेला आहे. 4 पिढ्यांचं प्रतिनिधित्व करणारी 4 पात्र आपल्याला या कवितेत भेटतात आणि प्रतिनिधित्व ती करतात. त्या पिढीमध्ये स्त्री जीवन कसं होतं याचं वर्णन आपल्याला ती करून सांगतात. पहिल्या भागामध्ये आपण भेटतो कवयित्रीच्या आजीला. कवयित्री म्हणते की 2-2 किलो वजनाचे पैंजण घालून माझी आजी स्वयंपाकघरातून माझघरात, माझघरातून स्वयंपाकघरात एखाद्या सम्राज्ञीसारखी ठुमकत फिरायची. 2-2 किलो वजनाचे पैंजण घालून म्हणजे तिच्या पायामधले जे तोडे होते, पैंजण कसले तोडेच म्हणायचे, ते 2-2 किलो वजनाचे होते.
2-2 किलो वजनाचे पैंजण, याचा अर्थ काय? तिच्या पायातल्या मर्यादा ज्या होत्या त्या अतिशय कडक होत्या, अतिशय कठोर अशी नियमावली तिच्यासाठी होती आणि त्या नियमावलीचं तिला पालन करावंच लागत असे. हे करताना तिला स्वातंत्र्य होतं नाही म्हणायला, आणि ते स्वातंत्र्य होतं स्वयंपाकघरातून माझघरात आणि माझघरातून स्वयंपाकघरात विहार करण्यापुरतं. मात्र या स्वातंत्र्याचा सुद्धा एखाद्या सम्राज्ञीसारखी ती उपभोग घेत असे. आपल्या आयुष्याची ती राणी होती. ओझ्याने तिचे पाय भरून यायचे, त्या एवढ्या जड पैंजणांच्या ओझ्याने तिचे पाय अगदी वळून यायचे, भरून यायचे, दुखायचे, खुपायचे. त्या ओझ्यामुळे, पैंजणाच्या वजनामुळे तिचे पाय दुखायचे, खुपायचे. तिच्या घोट्याभोवती पैंजण बांधलेली असल्यामुळे तिचे घोटे काळे ठिक्कर सुद्धा पडायचे. कधी जखम व्हायची तिच्या घोट्यांना, तिच्या पायांना चिघळायची ती जखम, त्यातून रक्त व्हायचं. मात्र इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा पायातून ते पैंजण काढून ठेवण्याची मुभा तिला नव्हती. माझी काय करायची? त्या पैंजणांच्या नादाच्या भूलभुलैयातून बाहेर पडणं ती स्वतः सुद्धा नाकारत असे. कारण आजीचं किंवा आजीच्या काळातल्या स्त्रियांचं मन तोपर्यंत तितकंसं खंबीर झालेलं नव्हतं. पैंजणाची मर्यादा समाजाला नाकारण्या इतकं त्यांचं मन तोपर्यंत मजबूत झालेलं नव्हतं, आणि त्यामुळे त्या पैंजणांच्या नादाच्या भूलभुलैयातून बाहेर पडण्याचं कवयित्री म्हणते माझी आजी नाकारत असे. आणि मग ती काय करत असे उपचार आपल्या जखमी घोट्यांवर? तर पैंजणांखाली ती फडकं बांधत असे, मलमपट्टी करत असे तिथे, आणि त्या जखमांना त्या फडक्याची, त्या मलमपट्टीची ऊब देऊन ती मात्र राज करीत असे. राज करीत असे म्हणजे काय? तर मिळालेल्या आयुष्यालाच ती आपलं अहोभाग्य मानत असे, परमभाग्य मानत असे. आणि त्या घरापुरती कसली, स्वयंपाकघर आणि माझघरापुरती म्हणायला हवं खरं तर आपण, ती राणी बनत असे, ती सम्राज्ञी बनून जगत असे. हे झालं आपल्या कवयित्रीच्या आजीचं भावविश्व. यातून कवयित्रीला हे सूचित करायचंय की अगदी जुन्या काळी म्हणजे कवयित्रीच्या आजीच्या काळामध्ये स्त्रियांचं अस्तित्व जे होतं ते केवळ माझघर, स्वयंपाकघर इतकंच मर्यादित होतं. स्वयंपाकघरातून फारच फार माझघरात तिला येता येत असे स्त्रीला, मात्र त्याच्या पलीकडे बाहेर निघण्याची तिला मुभा नव्हती, तिला अनुमती नव्हती. तिच्यासमोर केवळ 2 पर्याय होते. एकतर असलं जीणं नाकारायचं, विरोध करायचा, किंवा आलं आपल्या वाट्याला जीवन ते गोड मानून, पदरी पडलं आणि पवित्र झालं असं मानून तसंच जीवन जगत राहायचं. कवयित्रीच्या आजीनी आणि त्या काळातल्या मला वाटतं बहुतांश स्त्रियांनी हे जे जीवन आहे, चूल आणि मूल इतकं मर्यादित जीवन, हे जीवन स्वतःहून गोड मानून घेतलं आणि त्यातल्या त्यात आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी सम्राज्ञीपणाचा आव आणून निदान स्वतःच्या मनाला तू सम्राज्ञी आहेस या स्वयंपाकघराची, माझघराची असं समजावून त्या पिढीतल्या सगळ्या स्त्रिया जगत राहिल्या. आता आपण त्याच्या पुढल्या पिढीकडे जातोय. दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री म्हणते माझ्या आईने पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली. ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं. कवयित्रीची आई जी आहे ती एक पिढी पुढे आहे, त्यामुळे त्या पिढीपर्यंत स्त्रियांच्या पायाभोवतीच्या, घोट्याभोवतीच्या पैंजणांचा जो विळखा होता तो किंचितसा सैलावायला सुरुवात झाली होती. आणि त्यामुळे आपल्या कवयित्रीच्या आईला हे स्वातंत्र्य होतं की ती पैंजण नाकारून जरा तुलनात्मक दृष्ट्या थोड्या हलक्या असलेल्या, वजनाला हलक्या असलेल्या तोरड्या घालणं हा पर्याय स्वीकारू शकत होती. त्यामुळे आपल्या कवयित्रीच्या आईने काय केलं? पैंजण घालणं नाकारलं आणि नाजूक हलक्या अशा तोरड्या घालायला सुरुवात केली. त्याचा फायदा तिला असा झाला की त्या पैंजणांच्या वजनामुळे तिला पाय दुखणं, खुपणं, जखम चिघळणं अशा समस्यांचा काही सामना करावा लागला नाही. मग ती काय करायची? हलक्या तोरड्या घालून आपल्याच तोऱ्यात स्वयंपाकघर, माझघर, सोपा, गच्ची, माडी, अंगण सगळीकडे मनमुराद फिरायची. आपल्या कवयित्रीची आई आपल्या पायांमध्ये तोरड्या घालून आपल्या कार्यक्षेत्राला थोडीशी रुंदावायची. आपण पाहिलंय की कवयित्रीची आजी जी होती ती स्वयंपाकघर आणि माझघर इतक्याच पुरतं आपलं अस्तित्व मर्यादित ठेवू शकत होती. मात्र काळ थोडासा पुढे गेल्यानंतर, समाजात त्या अनुषंगाने काही बदल झाल्यानंतर आपण बघतोय की कवयित्रीच्या आईचं आयुष्य तौलनिक दृष्ट्या किंचित सुसह्य झालेलं आहे. वजनदार पैंजण नाकारून
तिने आता नाजूक हलक्या अशा तोरड्या स्वीकारलेल्या आहेत. मात्र तिचं अस्तित्व अजूनही घरापुरतं मर्यादित आहे. स्वयंपाकघर, माझघर, सोपा, अंगण, गच्ची, माडी इतक्या सगळ्या ठिकाणी तिला संचार करता येतो, तिला फिरता येतं. मात्र तरी सुद्धा हे सगळे जे भाग आहेत ते तिच्याच घराचे भाग आहेत. त्यामुळे तिला आपल्या घरामध्ये मुक्त संचार करता येतो हे निर्विवाद. मात्र घराच्या बाहेर पाऊल टाकण्याचा कवयित्रीच्या आई किंवा तिच्या आईच्या पिढीतल्या स्त्रियांनी अजून विचार केलेला नसतो. कवयित्री पुढे आपल्याला सांगते की अगदमधनं का होईना मनमुराद सगळीकडे फिरताना, मनसोक्त सगळीकडे फिरताना तोरड्या टोचायच्या, साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबायचे. तिला कवयित्रीच्या आईच्या पायांना, तिच्या घोट्यांना तोरड्या टोचत असत. पैंजणा इतक्या नाही पण थोड्याफार तरी टोचत असत. आणि त्या तोरड्या मग साडीमध्ये अडकून, साडीच्या काठांमध्ये अडकून साडीचे काठ फाटत असत. साडीच्या काठाचे दोरे जे असायचे ते लोंबत असत. मात्र या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असे आपल्या कवयित्रीची आई. आणि सारं दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरत असे. आपल्या संपूर्ण घरात ती एखाद्या राजाच्या राणीसारखी संचार करीत असे, मुक्त संचार करीत असे. या दुसऱ्या कडव्यामध्ये आपण बघतोय की कवयित्रीच्या आईच्या पिढीपर्यंत सामाजिक बंधनं जी होती ती किंचित सैलावलेली होती. स्त्रियांचं अस्तित्व जे होतं ते स्वयंपाकघर आणि माझघर एवढंच मर्यादित न राहता अंगण, सोपा, माडी, गच्ची अशा सगळ्या ठिकाणी तिला संचार करता येत होता. मात्र अजूनही तिला घराच्या बाहेर पडण्याचा विचार करता येत नव्हता. मात्र हे जीवन सुद्धा गोड मानून, कारण पूर्वीच्या स्त्रियांचं जीवन या पिढीतल्या स्त्रियांनी पाहिलेलं असायचं आणि त्यांच्या तुलनेत का असेना आपलं जीवन जरा सुसह्य आहे या गोष्टीचा आनंद मानून या पिढीतल्या स्त्रिया सुद्धा अगदी राजाच्या राणीसारख्या आपापल्या घरामध्ये राज्य करीत असायच्या असं आपली कवयित्री इथे सांगते. पुढल्या कडव्यात आपल्याला ती सांगते, ती आता स्वतःच्या पिढीबद्दल सांगते. ती म्हणते, मी तर अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको म्हणून पैंजणांबरोबर तोरड्यांना पण हद्दपार करून सोडलं. कवयित्री म्हणते की मी किंवा माझ्या पिढीतल्या स्त्रियांनी काय केलं, अडकणं नको, चिघळणं नको, बोचणं नको, जखमा नको असं म्हणून पैंजण तर नाकारलेच, शिवाय तोरड्या सुद्धा घालायचं नाकारलं. आणि मग मी काय स्वीकारलं, हलक्याशा चपला, बूट, सँडल घालता घालता घरच नव्हे तर अंगण सुद्धा ओलांडून मी बाहेर पाऊल टाकलं. कवयित्री म्हणते की मी तोरड्या किंवा पैंजण असल्या गोष्टी घालण्यापेक्षा हलक्याशा चपला किंवा सँडल्स, बूट ह्या गोष्टी घालायचं स्वीकारलं. कारण मला माझं कार्यक्षेत्र जे होतं ते माझ्या आईच्या कार्यक्षेत्रापेक्षा आणखी जास्त रुंदावायचं होतं. माझ्या कार्यक्षेत्राच्या कक्षा मला जास्त विस्तारायच्या होत्या आणि घराच्या बाहेर पडताना पायाचं रक्षण व्हावं म्हणून मी काय केलेलं होतं, मी हलक्याशा चपला, सँडल्स, बूट यांना स्वीकारलेलं होतं. आणि मग मी घरच नव्हे तर अंगण सुद्धा ओलांडून बाहेर पाऊल टाकलेलं होतं. मी अंगणाच्या सुद्धा पलीकडे माझ्या अस्तित्वाच्या कक्षा विस्तारलेल्या होत्या. पण कधी कधी काय व्हायचं, माझ्याही नकळत चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात. कवयित्री म्हणते की हे सँडल, बूट जे आहेत किंवा चपला मी माझ्या पायांच्या रक्षणासाठी स्वीकारल्या. माझ्या पायाला काही बोचू नये म्हणून मी हे घालणं स्वीकारलं, पत्करलं. मात्र हे चप्पल, सँडल किंवा बूट सुद्धा माझ्या पायांना नंतर बोचायला लागले. मात्र मी काय केलं, मी त्यांचा त्याग नाही केला, तर मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी देखील हे सगळं सहन करत गेली. कवयित्री म्हणते की माझ्या आजीच्या किंवा माझ्या आईच्या पिढीच्या तुलनेमध्ये मला खूप सगळं स्वातंत्र्य अनुभवायला मिळालं. मला चूल आणि मूल ह्याच्या पलीकडे जाऊन काही विचार करायला मिळाला. माझं कर्तृत्व बाह्य क्षेत्रामध्ये, माझ्या घराच्या बाहेर समाजामध्ये गाजवण्याची मला संधी मिळाली आणि त्यामुळे हे स्वातंत्र्य मला मिळाल्याच्या मोबदल्यात मी चपला, सँडल्स आणि बुटांचं बोचणं, टोचणं सगळं काही सहन केलं, मुकाट्याने सहन केलं. मात्र आपल्या कवयित्रीच्या पुढची जी पिढी आहे, तिच्या मुलीची जी पिढी आहे ती तर आणखी काकणभर सरस आहे. आपण बघितलंय की आपल्या कवयित्रीच्या पिढीमध्ये स्त्रियांच्या पायी समाजाने घातलेली जी बंधनं होती ती जरा आणखी सैलावली होती. आणि म्हणून स्वयंपाकघर ते माझघर किंवा स्वयंपाकघर ते माडी, गच्ची याच्याही पलीकडे म्हणजे अंगणाच्या बाहेर पाऊल टाकण्याचं स्वातंत्र्य आपल्या कवयित्रीला मिळालं. समाजामध्ये कर्तृत्व गाजवण्याची संधी तिला मिळाली आणि त्या बदल्यामध्ये थोड्याफार मर्यादा,
ज्या होत्या त्या तिने सहज स्वीकारल्या, त्या तिने सहन केल्या. मात्र कवयित्रीच्या पुढची जी पिढी आहे ती यातलं काहीही स्वीकारायला तयार नाहीये. तिला कुठलंही बंधन नकोय, तिच्या कर्तृत्वाला, तिच्या कार्यक्षेत्राला मर्यादा नकोयत. आणि म्हणून कवयित्री आपल्याला सांगते. आता मात्र माझी मुलगी म्हणते, आई पैंजण नको, तोरड्या नको, चप्पल बूट सँडल नको. कवयित्रीची मुलगी तिला सांगते की मी पैंजण आणि तोरड्या तर घालणार नाहीच, पण मला चप्पल सँडल बूट सुद्धा नको. का? कारण ते पकडणं नको, ते घसरणं नको, काहीच नको. चप्पल सँडल्स किंवा बूट घातल्यामुळे घसरून पडण्याचा जो धोका असतो किंवा चप्पल बूट पायाला बोचण्याचा जो धोका असतो, तो कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायला आपल्या कवयित्रीची मुलगी काही तयार नाही. ती जास्त खंबीर मनाची आहे आणि म्हणून ती आपल्या कवयित्रीला म्हणते की आता घराच्या बाहेर पडल्यानंतर समाजातले काटे बोचायला नकोत पायाला, म्हणून चप्पल किंवा सँडल वापरण्याऐवजी आपले पायच इतके मजबूत करायचे की आपल्या पायांना त्या काट्याकुट्यांचं अस्तित्वच मुळी जाणवणार नाही. कवयित्री म्हणते की तिची मुलगी तिला सांगते की अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत. आता पायाखाली येणाऱ्या काट्यांपासून चप्पल किंवा सँडल किंवा बुटाच्या साह्याने आपल्या पायाचं रक्षण करण्यापेक्षा माझे पायच आता इतके मजबूत व्हायला हवे की माझ्या पायाखाली काटा आला तर काटा मोडेल पण माझ्या पायाला इजा होणार नाही. इतकं खंबीर आता मला व्हायचंय. घट्ट, मजबूत, पोलादी माझे पाय. कवयित्रीची मुलगी म्हणते की माझे पाय जे आहेत ते मला घट्ट, मजबूत, पोलादासारखे मजबूत व्हायला हवेत. पोलादी अशी पकड माझ्या आयुष्याच्या मार्गावर आता यांची असायला हवीये. पुढल्या का होईना शतकाआधी. हे इतक्या लवकर होणार नाही, हे इतकं सोपं नाही, हे आपल्या कवयित्रीच्या मुलीला माहितीये. आणि म्हणून ती म्हणते की पुढल्या शतकाआधी का असेना पण हा बदल समाजात झालेला मला माझ्या डोळ्यांनी पाहायचाय आणि या बदलाची सुरुवात मला करायची आहे. आणि म्हणून मला तोरड्या, पैंजण, चप्पल, सँडल, बूट काहीच नको. मला माझेच पाय इतके सक्षम करायचे आहेत की आयुष्याच्या मार्गावर येणाऱ्या खाच खळग्यांपासून, काट्याकुट्यांपासून ते स्वतःचं रक्षण स्वतःच करतील, पोलादासारखे मजबूत होतील आणि काटे पायात माझ्या जाणार नाहीत तर त्या काट्यांना मोडण्याची क्षमता माझ्या पायांमध्ये मी निर्माण करीन. अशा प्रकारे मित्रांनो 4 पिढींमधलं वास्तव, 4 पिढींमधला फरक, 4 पिढींमधला वैचारिक फरक आणि बदलत जाणारं सामाजिक वास्तव यांचं आपल्या कवयित्रीने अतिशय सुंदर असं इथे चित्रण केलेलं आहे. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जात असे स्त्री जीवनाबद्दल की बालपणी स्त्री तिच्या पित्यावर, तरुणपणी तिच्या पतीवर आणि वृद्धापकाळी ती तिच्या पुत्रावर अवलंबून असते. मात्र आता ज्याप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की कवयित्रीची मुलगी जी आहे ती या अशा सगळ्या गृहीतकांना नाकारणारी मुलगी आहे. ती स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी कुणावरही अवलंबून असणं नाकारतीये. आयुष्यात येणाऱ्या संकटांना स्वतः खंबीरपणे तोंड देण्याचा, त्या संकटांशी सक्षमपणे मुकाबला करण्याचा, सामना करण्याचा विडा तिने उचललेला आहे. आणि त्यामुळे यापुढे स्त्री जीवनाने कुणावरही आणि कशावरही अवलंबून राहायला नको. स्त्री मुक्ती हा आजच्या काळात परवलीचा शब्द झालेला आहे. मित्रांनो, स्त्री मुक्ती म्हणजे नेमकं काय? स्त्रियांना मुक्ती कशापासून हवी आहे? समाजापासून, घरापासून? समाजापासून आणि घरापासून मुक्ती घेऊन स्त्रिया जाणार कुठे? किंवा पुरुष सुद्धा समाजापासून किंवा घरापासून मुक्ती घेऊन जाणार कुठे आहेत? कारण स्त्रिया आणि पुरुष हे दोन्ही पण या आपल्या समाजरथाची चाकं आहेत. यापैकी एक जरी निखळलं तरी सुद्धा समाज जीवन निकोप पद्धतीने व्यवस्थितरित्या पुढे चालू शकणार नाही. आणि त्यामुळे हे समजून घेण्याची गरज आहे की स्त्री मुक्ती या शब्दाचा अर्थ असा आहे की स्त्रियांवर होणारे जे अनन्वित अत्याचार आहेत त्या अत्याचारांपासून स्त्रियांना मुक्ती हवी आहे. स्त्रियांना हवंय माणूसपण. त्यांना देवता म्हणून पूजलं जाण्याची अपेक्षा नाहीये तर माणूस म्हणून वागवलं जाण्याची अपेक्षा आहे. तुम्ही, आम्ही सगळ्यांनी मिळून हे एवढं जरी समजून घेतलं तरी निर्भया प्रकरण घडणं कायमचं थांबेल असा मला विश्वास आहे. मित्रांनो, ही कविता आपली इथे संपलीये. धन्यवाद.